इतिहास हा केवळ तारखांचा आणि युद्धाचा संग्रह नसतो, तर तो असतो मातीशी नातं असणाऱ्या गोष्टींचा, डोंगरासोबत बोलणाऱ्या स्वप्नांचा आणि स्वराज्यासाठी धडपडणाऱ्या एका तरुणाच्या जिद्दीचा. सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला प्रत्येक किल्ला आजही त्या स्वप्नांची साक्ष देतो आणि अशाच एका स्वप्नाची पहिली ठाम पायरी जिथे रोवली गेली तो किल्ला म्हणजे तोरणा. तुम्ही पाहत आहात मोहिमा आणि किल्ले, आणि आज आपण प्रवास करणार आहोत स्वराज्याच्या पहिल्या विजयाकडे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पराक्रमाकडे. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेला सह्याद्रीच्या रांगेत साधारण 1400 मीटर उंचीवर उभा असलेला तोरणा किल्ला केवळ दगडमातीचा डोंगर नाही, तर मराठा स्वराज्याचा जन्मसाक्षीदार आहे. प्राचीन काळी प्रचंड तोरणगड अशा नावांनी ओळखला जाणारा हा किल्ला यादव काळापासून अस्तित्वात होता. विशाल पठार, मजबूत तटबंदी, नैसर्गिक कडे आणि दूरवर नजर ठेवणारी उंच शिखर यामुळे हा किल्ला लष्करीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात असे. शिवनेरीवर जन्मलेले शिवबा जेव्हा अजून तरुण होते तेव्हा त्यांच्या मनात एकच विचार घोळत होता, आपल्याला स्वतःचं राज्य उभं करायचं आहे, परक्यांच्या अन्यायाला उत्तर द्यायचं आहे. पुण्याच्या आसपास फिरताना, मावळ्यांशी बोलताना, डोंगरदऱ्यांतून भटकताना त्यांनी सह्याद्रीचा कानाकोपरा पाहिला होता. या डोंगर रांगांचा त्यांच्या स्वप्नांच्या साक्षीदार होत्या. त्यांना माहीत होतं, स्वराज्य उभं करायचं असेल तर आधी किल्ले हवे, सुरक्षित असायला हवे, आणि त्यासाठी पहिला डाव अत्यंत धाडसी असायला हवा. तोरणा किल्ला त्या काळी आदिलशाहीच्या ताब्यात होता, पण प्रत्यक्षात तिथं फार मोठा बंदोबस्त नव्हता. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी अचूक ओळखलं. त्यांनी थेट युद्ध न करता मुत्सद्देगिरी योजना आणि स्थानिक लोकांच्या मदतीने हा किल्ला आपल्या ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. साधारण 1646 साली वयाच्या अवघ्या 16 ते 17 वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला स्वराज्यात सामील केला. हा विजय केवळ एक किल्ला जिंकण्यापुरता मर्यादित नव्हता. हा होता तो क्षण जेव्हा इतिहासाने वळण घेतलं. एका तरुणाने थेट सत्ताधाऱ्यांना आव्हान दिलं. तोरणा जिंकताच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं नाव बदलून प्रचंडगड ठेवलं. हे नाव केवळ आकारासाठी नव्हतं, तर त्यांच्या स्वप्नाच्या प्रचंडतेचं प्रतीक होतं. तोरण्यावर उभं राहिलं की आजही डोळ्यासमोर सह्याद्रीची अफाट रांग पसरलेली दिसते. राजगड, सिंहगड, रायगड या सगळ्या किल्ल्यांकडे जाणारी नजर जणू स्वराज्याच्या भविष्यात डोकावत असते. या किल्ल्यावर असलेली बालेकिल्ल्याची उंची, तटबंदीची मजबूती आणि पाण्याच्या टाक्या पाहिल्या की लक्षात येतं, छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ जिंकण्याचा नाही तर टिकवण्याचाही विचार केला होता. तोरणा किल्ला जिंकल्यानंतर स्वराज्याचा आत्मविश्वास वाढला. मावळ्यांमध्ये एक नवी उमेद निर्माण झाली. आपणही जिंकू शकतो हा विचार प्रथमच सर्वसामान्यांच्या मनात पक्का झाला. हा विजय म्हणजे भविष्यात येणाऱ्या अफजल खानाचा वधाचा, शाहिस्तेखानाच्या पराभवाचा आणि अख्ख्या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा पहिला पराक्रम होता. तोरणा किल्ला स्वराज्यात आला आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात एक वेगळीच कुजबूज सुरू झाली. मावळ्यांच्या मनात आता भीतीपेक्षा विश्वास जास्त होता. आपला राजा आहे ही भावना पहिल्यांदाच इतकी ठामपणे निर्माण झाली होती. तोरणा जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ एक गड मिळवला नव्हता, तर स्वराज्याचा पाया अधिक भक्कम केला होता. या किल्ल्यावरून
दिसणाऱ्या प्रत्येक दिशेला इतिहासाची पावलं ऐकू येत होती. जणू सह्याद्री स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांशी संवाद साधत होती. तोरणा किल्ल्याची रचना पाहिली की लक्षात येतं की हा किल्ला जिंकणं तितकं अवघड, तितकंच टिकवणंही कठीण होतं. किल्ल्याचा विस्तार फार मोठा आहे. बराच बालेकिल्ला, त्याच्या भोवती पसरलेला प्रचंड पठार, खोलदऱ्या आणि नैसर्गिक कडे यामुळे हा गड सोयीपूर्ण वाटतो. इथल्या पाण्याच्या टाक्या, गुहा आणि मंदिर पाहिल्यावर कळतं की हा किल्ला केवळ युद्धासाठी नव्हे तर दीर्घकाळ राहण्यासाठी उभारलेला होता. तोरणा किल्ल्यावर असलेलं तोरणजाई देवीचं मंदिर आजही इतिहासाची साक्ष देत उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा देवीवर अपार विश्वास होता. कोणतीही मोठी मोहीम असो, आधी देवीचं स्मरण आणि मग पुढचं पाऊल. तोरणजाई देवी ही केवळ धार्मिक श्रद्धा नव्हती, तर स्वराज्याच्या रक्षणाची प्रतिकात्मक शक्ती होती. या मंदिराजवळ उभं राहिलं की आजही त्या काळाचा गंध जाणवतो. तोरणा जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांचा आत्मविश्वास अधिकच वाढला. त्यांनी लगेचच आसपासच्या किल्ल्यांकडे लक्ष वळवलं. राजगड, जो पुढे स्वराज्याची राजधानी ठरला, तोरणाच्या विजयामुळेच शक्य झाला. हे सगळं एका साखळीप्रमाणे घडत होतं. एक किल्ला जिंकला, तिथून पुढचा डाव आखला आणि हळूहळू स्वराज्याचं जाळं सह्याद्रीत पसरत गेलं. पण हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. आदिलशाही दरबारात हालचाल सुरू झाल्या. हा शिवाजी कोण आहे असा प्रश्न दरबारात विचारला जाऊ लागला. एक तरुण जो थेट किल्ले काबीज करतोय, आणि तोही फारशी रक्तपात न करता. ही बाब सत्ताधाऱ्यांना अस्वस्थ करणारी होती. पण शिवाजी महाराजांची नीती वेगळी होती. ते थेट संघर्ष टाळत योग्य वेळ येईपर्यंत शांतपणे आपली ताकद वाढवत होते. तोरणा किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रशासनाची पायाभरणी सुरू केली. गडावर शिस्त, जबाबदाऱ्या आणि मावळ्यांमध्ये परस्पर विश्वास निर्माण केला गेला. स्वराज्यातील प्रत्येक किल्ला हा केवळ लढाईच ठिकाण नव्हतं, तर तो एक छोटा सोयीपूर्ण गाव होता. अन्नसाठा, पाणी, शस्त्रसाठा आणि सुरक्षित आसरा सगळ्यांची आखणी केली जात होती. तोरणा किल्ल्यावर उभा असलेला बालेकिल्ला आजही अभेद्य वाटतो. त्या उंचीवरून खाली पाहिलं की शत्रू किती लहान वाटत असेल याची कल्पना करता येते. हीच उंची शिवाजी महाराजांच्या विचारांचीही होती. त्यांचं स्वप्न लहान नव्हतं. ते केवळ किल्ले जिंकण्यासाठी नव्हे, तर लोकांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवण्यासाठी लढत होते. तोरणा किल्ल्याचा उल्लेख पुढे मुघल आणि आदिलशाही इतिहासात वारंवार येतो. हा किल्ला स्वराज्याच्या पहिल्या धक्क्याचं प्रतीक बनला होता. शत्रूंसाठी तो डोक्याला ताप झाला होता, पण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी तो आधारस्तंभ होता. संकट आलं की तोरण्यासारखा किल्ला मागे उभा आहे, ही भावना स्वराज्याला ताकद देणारी होती. या किल्ल्यावरच्या प्रत्येक दगडात एक कथा दडलेली आहे. एखादा बुरुज पाहिला की वाटतं तिथून कितीतरी वेळा सावध नजर टाकली गेली असेल. एखादी वाट पाहिली की जाणवतं इथून कितीतरी मावळे आपल्या जीवावर खेळून गेले असतील. तोरणा हा किल्ला नाही, तो एक जिवंत इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम फक्त तलवारीत नव्हता, तर त्यांच्या दूरदृष्टीत होता. त्यांनी आधी मजबूत पाया घातला, मगच मोठ्या लढाया लढल्या. तोरणा किल्ला हे त्या पायांचं पहिलं दगड होतं. जर तोरणा नसता तर कदाचित राजगड नसता
आणि जर राजगड नसता तर स्वराज्याची राजधानीच उभी राहिली नसती. तोरणा किल्ला जिंकला गेला, पण त्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे त्या दिवशी स्वराज्याची पहिली पायरी चढली गेली. पुढे कोणते किल्ले जिंकले गेले, तोरण्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं आणि स्वराज्याचा विस्तार कसा वाढत गेला, हे सगळं आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मोहिमा आणि किल्ले चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पुढचा भाग कोणत्या किल्ल्यावर हवा आहे. धन्यवाद.